हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आम्ही जात आहोत ट्रिप। अभी मजा आएगा ना। मग नंतर हॉस्टेलमधून सानिका माझी बॅग खाली आणली, ती उचलू लागत होती, थँक्यू। आणि मग तिथून आम्ही गेलो स्टेशनवर। त्याच्या पहिला आम्ही रिक्षामध्ये बसलो। रिक्षामध्ये बसल्यावर मला समजतच नव्हतं बॅगला काय म्हणतात हिंदीमध्ये, तर असं काही झालं। ये हमारे बक्से बस्ता। अरे कहना क्या चाहते हो? बस्ता। तो शुरू करते आज का रंगारंग कार्यक्रम। तर आम्ही सगळ्यात आधी पोहोचलो रेल्वे स्टेशनला। इथं सगळ्यांच्या असं बॅगा ठेवलेलं होतं आणि सगळेजण आम्ही एक्सायटेड होतो, त्यामध्ये सगळ्यात जास्त मी। आणि मग देन आमची ट्रेन आली। ट्रेन आल्यानंतर आम्ही असं बसलेलो होतो आणि खूप दाटीतुटी करून बसलेलो होतो। अँड देन सगळ्यांच्या स्टोऱ्या वगैरे टाकणं चालू झाल्या, वे टू मनाली, फायनली गोईंग टू मनाली। आणि मग नंतर इथं आमचे सिनियर्स वगैरे आले, ते नाचत नाचत स्पीकर वगैरे घेऊन एकदम मजा। थंडी दी रे एकदम डायरेक्ट। हो मी बॅग कुठे मला माहिती आहे, मी डायरेक्ट म्हणून बसले। किती होतोय? 39। अरे स्पीड कसा भांडत होतो आमच्याशी की आयफोनची चार्जिंग कशी होते। मग तिथून आम्ही पोहोचलो इटारसी रात्री 9 वाजता। असे सारे आम्ही आमची जागा पकडून बसलेलो होतो। मग इटारसी नंतर आलो भोपाळ जंक्शन आणि मग तिथून आमचा पुढचा प्रवास स्टार्ट झाला। काहीतरी आम्ही मस्त रेल्वेची मजा घेत होतो सकाळची। तेवढ्यात आधी दादा आला तिथं गुड मॉर्निंग बोलायला आम्हाला। आणि मग आम्ही गुड मॉर्निंग 50 रुपये कट ओव्हर ऍक्टिंग के वजह पुढे आमचा प्रवास चालूच होता। अँड देन मग फायनली आम्ही पोचलो आमच्या पहिल्या डेस्टिनेशनला, आग्र्याला। आणि मग तिथून आम्हाला ट्रॅव्हलने पिकअप केलं आणि मग आम्ही सगळेजण असं बॅक साईडला बसलेलो होतो। सगळेजण आले होते, श्रावणी, राधिका। आणि मग नंतर आम्ही ट्रॅव्हलमध्ये बसलो आणि बघत जात होतो आग्रा की कसं आहे, सकाळचा व्ह्यू वगैरे बघत होतो। सो खूप छान होता तो व्ह्यू आणि तुम्ही बघू शकता की किती छान। म्हणजे हॉटेलला पोहोचल्यानंतर आमचं एकदम भारी असं तिथं वेलकम झालं आणि त्यांनी सगळ्या माळा वगैरे घातल्या, आमचं वेलकम केलं आणि खूप सारी मजा आली तेव्हा। आम्ही रेडी झालो, हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता केला आणि मग देन आम्ही निघालो ताजमहल बघण्यासाठी। इथे मग आम्ही उतरलो बसमधून, आमचे तिकीट कलेक्ट केले आणि इथून निघालो आम्ही आमच्या पायवाटेसाठी ताजमहलपर्यंत। सो हम आ गए हैं ताज। ये मेरी जूनियर विशाली। सो हाय बोल का हाय। तो हम अब देखने जा रहे हैं ताज। सो स्टे ट्यून्ड। And this is how look the Taj Mahal. It's a Taj Mahal too. Very busy and very beautiful. खूप सुंदर असं हे ताजमहलचं दृश्य होतं। आणि मग आम्ही परतीला निघालो आणि परतीच्या वाट्यावर आम्हाला या 3 क्यूटीज दिसतात, एकदम क्यूट। त्यांनी साडी वगैरे घातलेली होती, एकदम छान दिसत होत्या त्या। आणि मग त्यांच्यासोबत एक फोटोज वगैरे काढले। मग तिथून आम्ही निघालो आमच्या बसकडे, या इलेक्ट्रिक रिक्षामध्ये। आय डोंट नो काय बोलतात त्याला, पण इलेक्ट्रिक रिक्षा आय थिंक सो। त्यानंतर आम्ही बसलो बसमध्ये आणि बसमध्ये खूप मजा आली।
त्यानंतर आम्ही गेलो आग्रा फोर्टला आणि तिथं ही सगळी तयारी चालू होती 19 फेब्रुवारीची शिवजयंतीची. तिथं काहीतरी कार्यक्रम वगैरे होता आणि लुक ॲट दॅट यार, किती सुंदर दिसत होता ना तो, वा. आणि मग नंतर आमचा डे 1 संपला. आम्ही फोटोज वगैरे खूप सारे फोटोज वगैरे काढले, ग्रुप फोटो काढला आणि नंतर आम्ही निघालो आमच्या हॉटेलसाठी. आणि असं करत आमचा डे 1 संपला, आमचं पहिलं डेस्टिनेशन संपलं.